नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरती आल्यानंतर इथून पुढचे काय ऑप्शन्स आहेत आणि आपण कुठे कुठे जाऊ शकतो, काय सोयी आहेत आणि इथून तुमचा पुढचा प्रवास कसा होऊ शकतो त्याच्याबद्दल हा व्हिडिओ आहे। हे न्यू दिल्ली रेल्वे स्टेशनचं मेन कॉन्कोर्स आहे, प्लॅटफॉर्म नंबर 1चं। आणि इथे जे आहे ह्या कॉन्कोर्समध्ये इथून एंट्री आहे आणि एक्झिट तुम्ही या ब्रिजवरून पॉसिबिलिटी आहे की तुम्ही या ब्रिजवरून बाहेर निघणार आणि इथून बाहेर निघाल्यानंतर या साईडला एक रेल्वे रिझर्वेशन काउंटर आहे आणि इथे समोर एक पार्किंग आहे आणि या पार्किंगच्या सोबत या साईडला ऑटो रिक्षाज, टॅक्सीज आणि इथे VIP गाड्यांचं एंट्री आहे। आता ही एंट्री जर तुम्हाला कोणी पिकअप करायला येत असेल तर त्यांची एंट्री या बाजूने होणार आहे। हा एंट्री गेट आहे आणि या गेटवरती टॅक्सी वगैरे सगळे जे जर तुम्ही टॅक्सी मागवलेली आहे तर ती टॅक्सी पण इथून येऊ शकते। ही अशी टॅक्सी तिकडे उभे असतात। तुम्ही जर दिल्लीमध्ये पहिल्यांदा येणार असाल तर माझं सजेशन असं आहे की तुम्ही तुमचा ॲप यूज करून टॅक्सी बुक करून घ्या, कारण इथे जी आहे ऑटो रिक्षाचं जे रेट्स आहेत ते भरपूर चेंजेस होत असतात आणि हे लोक वाटेल ते रेट्स मागतात। तर त्यामुळे मोस्ट रेकमेंडेड ऑप्शन इज ॲप। आता इथून एंट्री घेतल्यानंतर तुम्हाला हा सरळ रोड असा पुढून बाहेर निघतो आणि त्या साईडला त्याचं एक्झिट पॉईंट आहे। तर एंट्री पॉईंट जवळजवळ या बाजूला आहे। तुम्ही इकडनं तुम्हाला जर बस पकडायची असेल, जे दिल्ली स्टेट गव्हर्नमेंटचे बसेस जे आहेत ते बसेस आतल्या बाजूला येत नाही, तर तुम्हाला जर बस पकडायची असेल तर तुम्हाला थोडंसं बाहेरच्या बाजूला यायला लागेल आणि इथे आल्यानंतर तुम्हाला या बाजूला जे आहे अजून भरपूर ऑप्शन्स भेटतील। काही वेळी काय होतं, ही जी तुम्ही जर ॲपनी कॅब बुक केली असेल तर ती कॅब जी आहे इथून एंट्री करते आणि इथून एंट्री केल्यानंतर बघ ते आत शिरतात। ती आता हे बघा, ही एक टॅक्सी आत शिरते आणि ती समोर जी सांगितलं मी पार्किंग। आता इथे प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे, इथे जे आहे भरपूर ट्रॅफिक आहे या साईडला। तर हे तुमचं न्यू दिल्ली रेल्वे स्टेशनची एंट्री पॉईंट आहे। या रेल्वे स्टेशन साईडला पहाडगंज साईड म्हणतात आणि 16 नंबर प्लॅटफॉर्मच्या साईडला अजमेरी गेट म्हणतात। तर इथे लोकल लँग्वेजमध्ये लोक विचारत राहतात अजमेरी गेट, पहाडगंज, तर हे आता तुम्हाला कळलेलं आहे। इथून हा रेल्वे स्टेशनचा एंट्री आहे आणि जसं मी सांगितलं पहाडगंज साईडचा एंट्री आहे हे। आणि हा समोर जो रोड आहे त्याला बाजार रोड म्हणतात। हा अतिशय गजबजलेला आणि शॉपिंग डेस्टिनेशन ज्याला म्हणतो तो रोड आहे हा। इथे दोन्ही बाजूला चांगली चांगली दुकानं आहेत, वेगळ्या वेगळ्या टाईपचे सामान ते लोक विकतात। हा तिकडे बोर्ड लावलेला आहे मेन बाजार रोड आणि हा रोड जो आहे कनॉट प्लेसवरून येतो, रेल्वे स्टेशन रोड म्हणतात त्याला। आणि मग ह्याच्यानंतर या बाजूला जे आहे ही तुम्ही बघितली, ही स्टेट गव्हर्नमेंटची बस आहे, स्टेट ट्रान्सपोर्टची। पूर्ण दिल्लीमध्ये ह्याचं चांगलं नेटवर्क आहे आणि एअर कंडिशन पण आहे। आणि मग हा जो रेल्वे स्टेशनचा रोड आहे या रोडच्या समोर या बाजूला भरपूर जेवण खावण्याचे ऑप्शन्स आहेत। एक एंट्री त्या बाजूनी पण आहे आतल्या बाजूला। वेलकम। तर असे हे मेन रोडवरती भरपूर ऑप्शन्स आहेत। आणि आता मला एक गोष्ट थोडीशी वेगळी दिसते इकडे, ही थोडीशी साफसफाईची इकडे काळजी घेतली जाते हे दिसतंय मला। मागे पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असणार, काही लोकांनी त्याला कचरा उचलत होते। तर इथे आता जे गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत त्या लोकांनी थोडंसं स्ट्रिक्ट केलेलं असणार। सो अशा ह्या रोडवरती समोर तुम्हाला भरपूर खाण्यापिण्याचे ऑप्शन्स मिळतील, व्हेज, नॉन व्हेज, थाळी आणि सगळं एकदम कमी किमतीमध्ये। आणि काही तुम्हाला टूर ऑपरेटर्सची दुकानं पण भेटतील, जसा हा एक टूर ऑपरेटर आहे, हा तुम्हाला ऑनलाईन तिकीट बुकिंग वगैरे सगळे सोयी करून देऊ शकतो। हे बघा, हे असे ऑप्शन्स आहेत। आणि हा रोड थोडासा पुढेपर्यंत जातो आणि मागच्या बाजूला जो एरिया आहे पहाडगंज एरिया आणि त्या मेन बाजार रोडवरती पण तुम्हाला चांगले चांगले हॉटेल भेटतील, एकदम स्वस्त राहण्याची सोय भेटेल।
आणि इथे जे आहे हा जो रोड पुढे जातो आणि हा जो ब्रिज आहे समोरून, हा ब्रिज लेफ्ट साईडला डावीकडे जो तो उतरतो तिथे पण भरपूर हॉटेल्सची सोय आहे. हे तुमची एक्झिट एरिया आहे. तुम्ही जर गाडी आत आणली तर ही तुम्हाला या बाजूने तुम्ही ह्याला एक्झिट करू शकता. तर हे बघा असे वेगळे इकडे पार्किंगचे ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. सॉरी, पार्किंग नाही, जेवणाचे ऑप्शन्स. हा जो पुढचा रोड आहे जो मी मेन्शन करत होतो की जो फ्लायओव्हरच्या बाजूचा रोड आहे, हा ऍक्च्युली पहाडगंज एरियाला जातो आणि या रोडचं नाव आहे देशबंधू गुप्ता रोड. याच रोडवरती पुढे एक धर्मशाळा आहे, मराठी सदन म्हणतात त्याला. एक मिनिट, मी मॅपमध्ये जरा चेक करतो त्याचं एक्झॅक्ट नाव काय आहे. हा जो रोड पुढे जातोय हा पहाडगंज मेन रोड आणि पहाडगंज मार्केट त्याच्या उजव्या बाजूला आहे. आणि पुढे एक बृहन महाराष्ट्र सदन म्हणून आहे, तिकडे एक नूतन मराठी विद्यालय पण आहे. म्हणजे बरेच वर्षांपूर्वी इथे जे आहे मराठी लोकांचं वास्तव्य असायला पाहिजे. बृहन मराठी सदन जे आहे तिथे तुम्हाला राहण्याची सोय आहे. तिथे मी अजून गेलेलो नाही आहे, पण म्हणजे गुगल मॅप्सवरती डिटेल्स घेतलेत त्याच्यावरून ते कळतं. हा रोड पुढे रेल्वे स्टेशनच्याच बरोबर निघतो आणि मग हे तुमचं रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्सचं स्टार्टिंग पॉईंट इथून चालू होतं. रेल्वे प्लॅटफॉर्मवरून नंबर 1 प्लॅटफॉर्मच्या बाहेर जाण्याचे रस्ते, एक तर तुम्हाला त्या बाजूचा ब्रिज मी ऑलरेडी सांगितले आणि एक या बाजूचा ब्रिज आहे. इथला ब्रिज पण इथून बाहेर निघून तुम्हाला या साईडला एक्झिटचं ऑप्शन आहे. आणि इथून जसं मी तुम्हाला सांगितलं तो जो फ्लायओव्हर येतो, हा फ्लायओव्हर असा वरून येतो आणि तो तिथून रोड असा जॉईन होतो. इथून बाहेर पडल्यानंतर पण या रस्त्यावरती भरपूर हॉटेल्स तुम्हाला भेटतील. बट जसं मी सांगितलं, न्यू दिल्ली रेल्वे स्टेशनवरती जर तुम्ही पहिल्यांदा येत असाल तर ट्रान्सपोर्ट म्हणजे कॅब आणि तुमचं जे हॉटेलची अरेंजमेंट आहे ही पहिलंच तुम्ही जर ऑनलाईन बुकिंग केली तर तुम्हाला भरपूर सोयीस्कर पडेल. आता ही एक दुसरी एंट्री पॉईंट आहे रेल्वे स्टेशनची. इथून एक एंट्री पॉईंट आहे आणि पुढे तर मेन एंट्री पॉईंट आहेच आहे. तर असे इकडे ह्या रेल्वे स्टेशनवरती अशा सोयी आहेत. इथे या बाजूला पार्किंग आहे, हे पार्किंग नंबर 2 आहे. इथे टॅक्सीज दिसत आहेत मला, प्रीपेड ऑटो टॅक्सी. इकडनं टॅक्सी भेटेल तुम्हाला. हे आता दिल्ली ट्रॅफिक पोलिसनी एक प्रीपेड टॅक्सीची सर्व्हिस ठेवलेली आहे. ही ऑप्शन जर तुम्हाला घ्यायची असेल ही चांगलं ऑप्शन आहे, कारण ह्याच्यामध्ये काय आहे, स्टार्टिंगलाच तुम्हाला रेट्स बरोबर भेटतात आणि इथून तुम्ही टॅक्सीचा ऑप्शन घेऊ शकता.